स्वप्न मोठं आहे मग तयारी सुद्धा मोठीच हवी। जेईई, नीट, MHT, CET परीक्षांमध्ये यश मिळवायचं आहे तर अपेक्स अकॅडमी विटा आहे तुमच्या सोबत। तज्ञ, अनुभवी, प्रशिक्षित प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, डेली प्रॅक्टिस पेपर, प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका, मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस, निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस। आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे। आजच प्रवेश घ्या। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श पब्लिक स्कूल CBSE मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात मराठी अस्मितेचा मानबिंदू कविवर्य ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा वा शिरवाडकर आणि लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदर्श महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर मानसी जगदाळे यांच्या हस्ते झालं। यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली पाटील यांनी केलं। शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागतगीत सादर केले। यावेळी इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी कुमारी अमृता पवार व दिव्या शहा यांनी मनोगते व्यक्त केली। त्याचबरोबर इयत्ता 2रीतील विद्यार्थिनी कुमारी वेदा बुधावले हिने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला। इयत्ता 7वीचा विद्यार्थी कुमार सिद्धार्थ महाडिक याने ढोलकीच्या साह्याने म्यानातून उसळे तलवारीची पात या गाण्यावर वाद्य वाजवले। तसेच इयत्ता 4थीच्या व 2रीच्या मुलांनी सुंदर असे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मानसी जगदाळे म्हणाल्या की मराठी भाषेचे जतन करता आले पाहिजे। वैभवशाली परंपरा आपल्या मराठी भाषेला आहे। मानवी जीवन, संस्कृती, कला यातूनच भाषा जिवंत आहे हे समजते। आपली भाषा जगवायला हवी, वाढवायला हवी। मराठीचे भवितव्य धोक्यात येऊ नये यासाठी तिच्या विकासाच्या काही नव्या वाटा शोधता आल्या पाहिजेत। मराठीचे भाषा शुद्धीकरण करून भाषा वैभव प्राप्त झालं पाहिजे, अशा पद्धतीचे कार्य आपण केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या। यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन यांनी सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। हा मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत देखण्या पद्धतीने घेण्यात आला। संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले। यावेळी या कार्यक्रमाला पर्यवेक्षक किरण कांबळे, राजश्री चव्हाण, मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे, संगीत शिक्षक चंद्रकांत सदाकळे, कला शिक्षक अमोल वाळवेकर, सपना पाटील, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। या दिनाचे औचित्य साधून चला लिहिते होऊ या उपक्रमांतर्गत प्रशालेमध्ये पत्रलेखन, निबंधलेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं। त्या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या। या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन कुमार अभय कांबळे यांनी केलं। आभार कुमारी तन्वी देवकर हिने मानले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।